पत्रकार गेल्या कित्येक वर्षापासून ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना राबवली जाते। त्याच पद्धतीने भटक्या व विमुक्त जमातीसाठी यशवंतराव चव्हाण ही घरकुल योजना राबवली जाते। अशा अनेक घरकुल योजना आहेत त्या महाराष्ट्रभर किंवा देशभर राबवल्या जातात। परंतु अत्यंत बिकट परिस्थिती ही आहे की धनगर समाज हा यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेमध्ये बसतो आणि त्या माध्यमातून ग्राम पातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत घरकुला संदर्भात अर्ज मागवण्यात आले होते। आज जवळपास 18 वर्ष झाले आहेत आणि 2 वर्ष झाले आहेत की यशवंतराव चव्हाण योजना लागू व्हायला, तर अद्यापपर्यंत धनगर समाजाला कुठल्याही प्रकारचे घरकुल मिळाले नाही। त्यापासून अनेक व्यक्ती या घरकुल योजनेपासून वंचित आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की हे घर आहे बेमळा येथील कारंजा तालुक्यातील बेमळा येथील विनोद विठ्ठल जोगी यांचं। आपण पाहू शकता की मागच्या साईडला हे भिंत पूर्णपणे ढिसाळ झालेली आहे। कदाचित एक लात जरी मारली तरी हे भिंत पडू शकते। जर अशी व्यवस्था असताना आता पावसाची चांगल्या मोठ्या प्रमाणात व्यवस्था झाली आहे। जर पावसामुळे जर एखादी भिंत पडली किंवा त्या घरकुला भिंत पडून त्या व्यक्तीचा जर जीवितहानी झाली तर याची दखल हे राज्य शासन इथलं ग्राम पातळीवरती सरपंच उपसरपंच आणि आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी घेणार का, याकडे मोठं लक्ष लागलं आहे। तरी आपण पाहू शकता की अशा प्रकारच्या योजना आपण राबवल्या जातात सर्व। आणि धनगर समाज हा विशेष म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला ओबीसी मध्ये येतो आणि स्टेट गव्हर्नमेंटला NTC मध्ये भटक्या विमुक्त जमातीमध्ये येतो। तरी याला दोन्हीही योजना लागू होतात, परंतु अद्यापपर्यंत कुठलीही योजना लागू झाली नाही। यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। म्हणून तातडीनं माझी नम्र विनंती आहे की राज्य शासन असेल किंवा तालुका पातळीवरती संबंधित अधिकारी असेल तात्काळ दाखल घेऊन या संदर्भातल्या फायली पास कराव्या, अन्यथा धनगर समाज आक्रमक होऊन पुढच्या वेळेसला निवडणुकीच्या वेळेसला लक्षात ठेवेल।